गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण शेवग्याच्या मसाले भाजी करायची आहे. तर मी हे हळद आणि सॉल्ट असं ॲड करून बॉईल करून घेतलेले आहेत. कढईमध्येच बॉईल केले आहेत. प्रेशर कुकरमध्ये केल्या की त्या सगळ्या सॉफ्ट होऊन जातात आणि त्या होल पीसेसमध्ये दिसत नाही, म्हणून मी वरच बॉईल केलेले आहेत. अशा ते आपल्या रेडी आहेत. नंतर हा मी मसाला म्हणजे कांदा, खोबरं आणि आलं लसूण असा केलेला आहे. पण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे तेल घालून. खोबरं ड्रायच भाजायचं आहे आणि कांदा तेल घालून भाजायचं आहे. असं ही आपली चटणी तयार झालेली आहे मसाला. नंतर यामध्ये लाल तिखट, धणे जिरे पावडर, हळद असं घेतलेलं आहे. आणि यात आपला गरम मसाला, दीपक गरम मसाला आहे, जो आम्ही इंडियात आणतो. आणि आपलं मिक्सरमधलं मसाला वॉश केलेलं वॉटर आणि गरम पाणी आणि सॉल्ट चवीनुसार. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता आपण हा मसाला तेलामध्ये सोडायचा आहे. लो ते मीडियमच्या मध्ये गॅस ठेवायचा आहे आणि त्याला चांगलं फ्राय करायचं आहे. चांगला खमंग फ्राय झाला म्हणजे तेल सुटायला सुरुवात होते आणि चांगला भाजून झाला की तो असा पडतो लगेच. अजून तो झालेला नसल्यामुळे तो पडत नाही आहे, पण तुम्हाला मी दाखवणार जेव्हा तो भाजून होईल तेव्हा. आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्याला, पण अजूनही झालेला नाही आहे. पण तेल सुटायला सुरुवात झाली आहे. पाणी ड्राय होत आहे आणि तेल सुटतं आहे. तुम्हाला शायनी तेल ऑइल असं साईडला दिसत असेल. या स्टेजला आपण हे सगळे मसाले ॲड करायचे, जेणेकरून ते छान परतून होतील त्याच्याबरोबर, मसाल्याबरोबर. तेल सुटल्याशिवाय मसाले घालायचे नाही आहे, कारण तेल असल्याशिवाय ते व्यवस्थित फ्राय होणार नाही आहे. मी नेहमी रेड ऑनियन यूज करते. रेड ऑनियनच्या भाज्या चांगल्या टेस्टी होतात. तुम्हाला मसाले भाज्या करायच्या असेल तर रेड ऑनियन वापरा. काही कांदा पोहे म्हणले तरी रेड ऑनियन असल्याशिवाय चांगलं लागत नाही. इथे जे येल्लो ऑनियन मिळतात आपले रेग्युलर, त्याला असे पाणेरी टेस्ट असते, म्हणजे पाणसट म्हणतो आपण तशी टेस्ट असते. त्यामुळे ती भाजी चांगली होत नाही त्याची. आता हे बघा, हा छान झालेला आहे मसाल्याचा गोळा. हे बघा, शो यू की तो कसा पडतो. हे बघा, पडला ना खाली. हे बघा, दॅट मीन्स तो झालेला आहे आता छान. असा चमच्यावर घ्यायचा आणि पाडून बघायचा, आणि इथे चिकटलेलं नाही आहे. हे बघा, हा चिकटलेला नाही आहे, त्यामुळे झालं आता. यामध्ये ते आपलं मिक्सरचं वॉश केलेलं जे आपण मसाल्याचं पाणी घेतलं होतं ते घालायचं आहे. आणि थोडंसं गरम पाणी पण सोडायचं आहे. आता थोडं यासाठी सोडायचं आहे की थोडं तेल अजून सुटायला त्याला वेळ द्यायचा आहे. मसाल्याला अजून तेल सुटायला. पाणी घातल्यानंतर परत तेल सुटेपर्यंत परत त्याला सोडायचं आहे थोडा वेळ, एक 5 मिनटं तरी सोडायचं आहे, लो ते मीडियमच्या मध्ये. ही बघा आमच्या यार्डमधली, बॅकयार्डमधली झुकिनी आहे. झुकिनी म्हणजे एक काकडीसारखीच दिसते ती, पण याची तुम्ही पकोडे करू शकता स्लायसेस करून, जसे आपण बटाट्याचे पकोडे करतो तसे. भाजीसुद्धा करता येते, जसे आपण गिलकी किंवा दोडकी, घोसाळी किंवा दोडकी करतो तशी. सर झुकिनी ही भाजी अशी आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे इंडियन पद्धतीनेही करू शकतात किंवा अमेरिकन पद्धतीनेही करू शकतात. सो US मध्ये जनरली ते लोक रोस्ट करतात. एक तुम्ही ऑलिव्ह ऑइल स्प्रेड करून त्याचं हाफ पीस करून, हाफ सर्कल करून उलटं ठेवायचा ग्रिलवर आणि तो भाजायचा. फक्त भाजूनच, रोस्ट करूनच ते लोक खातात. किंवा त्याचा बोट तयार करतात, काढून त्याच्यातला गर काढून घ्यायचा. तो गर काढल्यानंतर त्या गरमध्ये थोडे कांदा वगैरे असा मसाला घालून तो परतून घ्यायचा.
आणि तो त्या बोटमध्ये भरायचा. म्हणजे याचं हाफ पीस करायचं आणि मग ते बोटसारखं तयार होतं. त्याच्यातलं सगळं काढून घ्यायचं आणि तो मसाला वापरून परत ते चीज आणि कांदा आणि ते आतलं गर भरलेला ओव्हनमध्ये ठेवून बेक करायचा. ती पण रेसिपी दाखवेल मी तुम्हाला. खूप छान होते ती रेसिपी. आणि मुलांना शक्यतो चीज घातलं की कोणती पण रेसिपी आवडते. त्यांना फक्त चीज हवं, मग ते खातात. सो अशा प्रकारे झुकिनी आहेत. आता मी ह्यावेळेला तर पकोडे करणार आहे, पण मी बोट केली की तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये आपण आता हे बॉईल केलेल्या आपल्या शेंगा फोडायच्या आहेत. तुम्ही त्यातलं उकडलेलं पाणी थोडं वापरू शकतात. आज ॲक्सिडेंटली माझं ते वापरलं नाही गेलं आहे, पण ते तुम्ही वापरू शकतात. कधी कधी कडवट पाणी निघतं म्हणून मी वापरलं नाही, पण तुम्ही वापरू शकता थोडंसं जर चांगलं असेल पाणी तर. आता शेंगांमध्ये मी सॉल्ट घातलं होतं. आता हे मसाल्याचं सॉल्ट आहे. शेंगांमध्ये घातलेलं असल्यामुळे फक्त मसाल्यासाठी सॉल्ट ॲड केलेलं आहे. आता यात गरम पाणी सोडायचं आहे आणि उकळू द्यायची आहे भाजी. थोडं घट्टच वाटते मला, त्यामुळे हे आता याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून उकडायला ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या शेंगा शिजवून झालेल्या आहेत, त्यामुळे आता आपल्याला फक्त मसाला त्या शेंगांमध्ये जाण्यासाठी आणि मसाला छान फ्राय होण्यासाठी तेल सुटेपर्यंत त्या भाजीला उकडी येऊ द्यायची आहे. हे बघा, बॉइलिंग यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडं तेल सुटायला पण सुरुवात झाली आहे. सॉल्ट बरोबर आहे. परत झाकून ठेवून आपण थोड्या वेळ होऊ द्या. सिलेंट्रो चॉप करून सर्व करायची. आणि मग लिंबू वगैरे तुम्हाला आवडत असेल तर लिंबू ज्यूस, लेमन ज्यूस घालून पोळी किंवा भाकरीबरोबर तुम्ही शेवगा खाऊ शकतात. आणि साईडला तुमची मेथी असेल गार्डनमधली, बॅकयार्डमधली, त्या मेथीचा खुडा करायचा असतो. माझी आजी नेहमी मेथी, ताजी मेथी, त्याचे पानं घ्यायचे, वॉश करून घ्यायचे. त्यामध्ये कच्चा आपला रॉ गार्लिक चॉप केलेला, थोडासा अनियन चॉप केलेला आणि बारीक ग्रीन चिली बारीक चिरून घ्यायची. हे सगळं मिक्स करायचं. दॅट्स कॉल खुडा. गावाकडे असं साईडला कच्ची मेथी तोंडी लावली जाते. तशी आपण थोड्या वेळाने बनवूया. आता आपण मेथी, ही बघा, ही माझी मेथी आलेली आहे गार्डनमध्ये, बॅकयार्डमध्ये. ती आपण काढून घ्यायची आहे. तुम्ही मुळापासून पण काढू शकतात, पण मी मुळापासून न काढता तिला वरचे पानं घेते. मेथी लावणं खूप सोपं असतं. आपले मेथीचे दाणे असतात ना, फेनुग्रीक सीड्स, त्या सोक करायच्या. तुम्हाला लवकर स्प्राउटिंग हवं असेल तर ते रात्रभर सोक करायच्या आणि सकाळी त्या प्लांट करून टाकायच्या मातीमध्ये. तर लवकर स्प्राउट व्हायला मदत होते. जर तुम्ही सोक नाही केलं तर ते लवकर स्प्राउट होत नाही. मी हाफ बॅच ठेवते जेणेकरून मला त्याचे पराठे वगैरे करता येतील, मेथीचे ठेपले किंवा पराठे. सो हे फक्त आता आज शेवग्याच्या मसाले भाजीबरोबर तोंडी लावायला थोडीशी काढते फ्रेश. एक्झॅक्टली हाफ काढते आणि हाफ आपण पराठ्यांना वापरूया. ही हार्वेस्ट केलेली आपली मेथी, फ्रेश मेथी, खरंच घरातली फ्रेश मेथी, विदाऊट केमिकल्स, विदाऊट एनी पेस्टिसाइड वगैरे असं वापरून
न घेतलेली अशी फ्रेश फक्त पाण्यावर वाढलेली. फर्टिलायझर पण नाही टाकलेलं आहे मी त्याला. फर्टिलायझर टाकलं तर अजूनच मोठे मोठे पानं होतील. फक्त पाण्यावर वाढलेली मेथी आहे माझी आणि खूपच हेल्दी आहे. अशी तुम्ही पण लावून बघा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छान होते. खूप उन्हामध्ये ठेवायचं नसतं. स्लाईट सनशाईन हवं, कारण खूप उन्हामध्ये पण ती खराब होते. म्हणून स्लाईट मॉर्निंगला जेवढं सन मिळेल तेवढंच, आफ्टरनूनला मिळणार नाही अशा ठिकाणी ती ठेवायची. मॉर्निंगला सन येतो त्याच एरियामध्ये ठेवायची. आफ्टरनूनला त्याच्यावर शेड पाहिजे. इथे थोडीशी शेड येते आफ्टरनूनला, फक्त मॉर्निंगला छान सन येतो. आता बघा सनशाईन आलेलं आहे छान त्याच्यावर. सो अशा प्रकारे आपण आता ही वॉश करून घ्यायची आहे. याचे पानं काढून घ्यायचे आहेत आणि वॉश करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपण तिचा खुडा तयार करायचा आहे. हे माझं सॅलड स्पिनर आहे, त्यामध्ये आपण ती वॉश करायची आहे. पण आधी तिला असे सुरुवातीचे जे पानं आहेत ना तेच फक्त खायचे असतात. हे खालचे पानं घ्यायचे नसतात कधीच. सो फक्त वरची मेथीचे पानं घ्यायचे असतात. हे बघा आपली शेवग्याची भाजी होत आली आहे. आता अजून एक उकड आणते, एक 5 मिनटं अजून उकड आणते आणि मग ती झालेली असेल. सॅलड स्पिनरमध्ये आता मी सगळे पानं काढून घेतले, काड्या सगळ्या काढून घेतल्यात, त्याच्या स्टेम सगळ्या काढून घ्यायच्या आणि कोवळी असल्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही आहे. आता मध्ये वॉश करायची आहे. आधी वॉश करताना मेथी नेहमी कंटेनरमध्ये पाणी सोक होईल अशी वॉश करायची असते, जेणेकरून त्याची माती जी असते ती निघून जाते. आता ही घरातली असल्यामुळे एवढी माती नसते त्याला, पण तुम्ही जर मार्केटमधनं आणली तर मेथी नेहमी अशी सोक करायची. कोणती पण ग्रीन लीफ अशी सोक करायची असते आणि सोक केल्यानंतर ती चाळणी अशी उचलून घ्यायची. खालच्या पाण्यामध्ये सगळी माती निघालेली असते. याच पद्धतीने तुम्ही नेहमी ग्रीन वॉश करायचं असतं. 2-3 वेळा तरी वॉश करायचं असतं, 2 ते 3 सायकल्स, आणि ते पाणी परत फेकून द्यायचं असतं. आता आपण स्पिनर क्लोज करायचं आहे आणि याने स्पिन करायचं आहे. स्पिन यासाठी करायचं आहे की त्यामध्ये उरलेलं सगळं पाणी हे निघून जाणार. आणि मेथी तुम्हाला लगेच अशी छान वॉश केलेली पण थोडीशी कमी पाणी असलेली हातात मिळते, कारण जास्त पाणी त्यात जर राहिलं तर ती लवकर अजून जेवायच्या आधीच ती खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आता यातलं पाणी निघून गेलेलं आहे. बघा एवढं पाणी त्यात तरी होतं, ते स्पिनिंगमुळे निघालेलं आहे. आता यात ठेवलं तुम्ही की नंतर त्यामध्ये सगळं आपलं खुड्याचे साहित्य टाकायचे. कांदा चॉप करून, गार्लिक चॉप करून आणि ग्रीन चिली चॉप करून आणि सॉल्ट आणि थोडंसं ऑइल, जे ऑइल तुम्ही घरात वापरत असाल ते, असा तो खुडा तयार होणार आहे. भाजीकडे येऊया. आता आपली भाजी पण झालेली आहे. हे बघा, ही आपली झालेली आहे. शेवगा तयार झालेला आहे. हे बघा, यात जेवताना सिलेंडर वगैरे ॲड करून आपण सर्व करूया. आता गॅस ऑफ करायचा आहे, झाकण ठेवायचं. आपली भाजी झालेली आहे. आता आपण खुड्याकडे जायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला थोडं आंबटसर चव हवी असेल तर ही आमचूर पावडर त्याच्यावर थोडीशी सोडायची आहे, कारण आपण टोमॅटो घातलेला नाही आहे, त्यामुळे आमचूर पावडर सोडू शकतात. आणि मग ती मिक्स करून ठेवायची अशी याप्रमाणे. आता ही खुड्याची तयारी केलेली आहे. बघा, 1 मिरची बारीक चॉप करून घेतली आहे, 2 क्लोव्स गार्लिकचे चॉप करून घेतले आहेत. जे मी नेहमी गार्लिक हा फ्रीझरमध्ये ठेवते, पण लगेच चॉप होतो तो बाहेर काढल्यावर. अनियन फाईनली चॉप केलेला आहे, सॉल्ट आहे आणि ऑइल आहे. सो आता स्पिनरमध्ये काय करायचं आहे, स्पिनरमध्ये आपण ऑइल नाही टाकता येत, पण आपण स्पिनरमध्ये बाकीच्या गोष्टी घालू शकतो. जसं बाकीचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे अनियन, गार्लिक आणि आपली ग्रीन चिली, हे घालून आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यावर ज्या कंटेनरमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे त्यामध्ये आपण ते काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्या कंटेनरमध्ये मला ठेवायचं आहे आता जेवेपर्यंत. आम्ही रात्री जरी वापरत असलो हे, तरी मग ते फ्रीजमध्ये ठेवता येईल, कारण फ्रेश राहण्यासाठी.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लेमन ज्यूससुद्धा सोडू शकतात. लेमन ज्यूसने ग्रीन राहण्यासाठी मदत होते, प्लस चवीला पण चांगली लागते. आता हे आपण बाजूला करूया स्पिनर. आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ. हे चवीप्रमाणे मीठ. आणि हे आपलं माझं ऑलिव्ह ऑइल आहे. तुम्ही तुमचं जे वापरत असाल किचनमध्ये ते ऑइल वापरायचं आहे. एक टीस्पून ते 1 टेबलस्पूनपर्यंत तुम्ही वापरू शकता. आता ऑइल घातल्यानंतर त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते ऑइल सगळीकडे लागलं पाहिजे. आता ती छान अशी हाताला अशी तुम्हाला कळेल की मिक्स झालेलं आहे. हाताला लगेच कळतं की मिक्स झालं आहे ऑइल सगळीकडे. आता आपण लेमन ज्यूस ॲड करायचं आहे. आमच्याकडे हे असे लेमन ज्यूस मिळतात रेडीमेड केलेले, लेमन शेपच्या कंटेनरमध्ये. आणि ते आपण थोडंसं घालायचं, जास्त नाही. तुम्ही फ्रेश लेमन वापरलं तर जास्तच चांगलं. आमच्याकडे हे होतं म्हणून मी हे ॲड केलं आहे. फ्रेश लेमन इज ऑलवेज प्रिफरेबल. आणि आता हे आपण झाकण घेऊन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे, कारण हे आपल्याला रात्री जेवताना वापरायचं आहे, नाईट टाईमला. तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. मला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गीता US रसोई 777ला. सी यू लेटर, बाय बाय, हॅव अ नाईस डे. ही रेसिपी आज आपण शेवग्यांच्या भाजीची जी रेसिपी पाहिली ती आपल्या ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. जर तुमच्याकडे शक्य नसेल तर पोळ्यांबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात. आणि आपला मेथीचा खुडा केलेलाच आहे, साईडला लोणचं आपलं कैरीचं, आणि पापड आणि कांदा, असं जेवण खूप छान, महाराष्ट्रीयन जेवण छान तुम्ही करू शकतात. एन्जॉय करा रेसिपी. लाईक, शेअर, सबस्क्राईब. गीता US रसोई 777. थँक्यू, बाय बाय.